नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील साखर कारखाने हे ऊसाचा कमी उतारा दाखवून हजारो कोटीची साखर हे चोरी करतात असा मोठा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केलेला आहे। यावर्षी ऊसाचे FRP ही बऱ्याच कारखान्यांनी 8.5, 9, 10 अशी दाखवलेली आहे आणि राज्याची सरासरी साखर उतारा हा 9.49% इतका साखर आयुक्तालयाच्या वेबसाईटवर दाखवला जात आहे। त्यामुळे या आरोपात तथ्य असल्याचे शेतकऱ्याचे आणि शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे। बरेच साखर कारखाने हे साखर उतारा कमी दाखवतात। महात्मा फुले कृषी विद्यापीठाने साखर उतारा हा 15%हून अधिक असल्याचे शास्त्रीय अभ्यासातून स्पष्ट केलेले असल्याने राज्यातील साखर कारखाने त्यापेक्षा कमी साखर उतारा दाखवून प्रत्येक गाळप हंगामात सरासरी 9,000 कोटी रुपयाची साखर चोरी करतात असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केलेला आहे। ऊस उतार्याची शास्त्रीय माहिती कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राकडे शेतकरी संघटनेने मागितली होती। संशोधन केंद्रातील ऊस विशेषज्ञाने गेल्या हंगामात शेतकरी संघटनेला दिलेल्या लेखी माहितीमध्ये 86,032 व 265 या वाहनापासून मिळणारा साखर उतार्याचा हा तपशील दिला होता। राज्यात 86,032 या ऊसाच्या वाहनाची सर्वात जास्त लागवड होते आणि त्याचा साखर उतारा हा 13.5%, तर 14 महिन्याची लागवड असलेल्या ऊसातून 15.5%च्या पुढे मिळत असल्याचे स्पष्ट झालेले आहे। सरकारी संशोधन केंद्राच्या ऊसाला 12.5% उतारा मिळतो, पण कारखान्यांनी गाळलेल्या ऊसाला नेहमी कमी उतारा कसा मिळतो हा प्रश्न निर्माण होत आहे। कारखाने उतारा चोरत असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे। हे सर्व असे घडत असताना सुद्धा राज्य सरकार मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे असे या संघटनेचे म्हणणे आहे। पाटील यांच्या म्हणण्यानुसार 1 टनाच्या ऊसातून 1.5 क्विंटल साखर मिळते, तर शेतकऱ्याच्या ऊसातून मिळालेली साखर मात्र कारखाने हे कमी दाखवतात। कारखाने कमी उतारा दाखवून साखरचे उत्पादनही कमी मिळाल्याचे कागदोपत्री दाखवतात। उतारा चोरून 30 ते 40% साखर काळ्या बाजारात विकतात। साखरेचे बाजारभाव 40 रुपये सध्या गृहीत धरून त्यांनी 1200 कोटी रुपयाची साखर चोरली जाते असा आरोप केलेला आहे। मागच्या हंगामात 8 कोटी टन हा ऊस गाळप केला गेला होता। त्यामुळे या उतारा चोरीतून शेतकऱ्यांना 9,000 कोटीहून अधिक रुपयाची लूट केल्याची त्यांनी आरोप केलेला आहे। उतारा चोरीचे आकडे राज्यभर सारखे नसले तरी उतारा चोरीचे सत्य आता लपून राहिलेले नाही। उतारा चोरीचा अटकाव करणारी एकही तरतूद नव्या ऊस नियंत्रण कायद्यात नाही। त्यामुळे साखर कारखान्यांना उतारा चोरीची कसलीही भीती राहिलेली नाही। 2 साखर कारखान्यामध्ये खरं तर हवाई अंतर हे 15 किलोमीटरचे आहे आणि यामुळेच भ्रष्टाचार होत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे। भ्रष्ट कारखान्यांना तिसरा स्पर्धक नको म्हणून ही अट काढल्यास अनेक उद्योजक तसेच शेतकरी देखील स्वतःचे छोटे साखर कारखाने काढतील आणि हवाई अंतराची अट काढल्यास शेतकरी संघटना देखील कमी भांडवलात छोटा साखर कारखाना उभारू शकतील असेही रघुनाथदादा पाटील यांनी म्हटले आहे। ही बाब जरी सत्य असली तरी राज्य शासन किंवा केंद्र शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्षच करणार आहे, कारण हे सर्व कारखाने जे आहेत ते राजकीय मंडळीचे आहेत। त्यामुळे राजकीय मंडळीला डावलून शेतकऱ्यांना झुकते माप देतील असे चित्र सध्या तरी नाही। त्यामुळे ही जी लूट आहे ही आणखी किती दिवस चालणार हाच गंभीर प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या समोर आहे। धन्यवाद।